धन्यवाद निलेशजी। यानंतर अल्पसंख्याक तालुका सेल काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सन्माननीय एजाजजी सय्यद सर च्या कार्यक्रमाचे अध्यक्ष इप्परकर साहेब, आज अहमदपूरच्या उपविभागीय कार्यालयावर शेतकरी, शेतमजूर, निराधार जनसामान्य माणसासाठी त्यांच्या न्याय आणि हक्काच्या मागण्यासाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या माध्यमाने सन्माननीय आमदार अमित भैया देशमुख साहेबांच्या नेतृत्वाखाली विराट मोर्चा काढण्यात आलेला आहे। या विराट मोर्चाला आवर्जून उपस्थित असलेले भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस, महाराष्ट्राचे माजी राज्यमंत्री सन्माननीय आमदार अमित भैया देशमुख साहेब आणि या व्यासपीठावर काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट व्यंकट बेत्रे साहेब, अहमदपूर तालुक्याचे काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष, आपले सर्वांचे लाडके हृदय सम्राट सन्माननीय डॉक्टर गणेश कदम साहेब आणि या व्यासपीठावर आदरणीय सन्माननीय नेते, कार्यकर्ते आणि माझ्यासमोर शेतकरी बांधवांनो, तरुण मित्रांनो, आपण या विराट कार्यक्रमाला उपस्थित राहिलात त्याबद्दल मी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो। अरे आज शेतकरी, शेतमजूर, गोरगरीब सामान्य माणूस हा कोलमडलेला आहे। शेतकऱ्यांच्या कुटुंबाची जर अवस्था जर बघितलं तर शेतकऱ्यांच्या लेकरा बाळांना चांगला अंगाला कपडा नाही, त्यांच्या पोटाला चांगला अन्न नाही, त्यांना चांगलं शिक्षण नाही, त्यांना राहण्यासाठी चांगला घर नाही, ही शेतकरी बांधवांची आज अवस्था आहे। अरे शेतकरी बांधव सन्मान त्याच्या जीवनामध्येच नाही। देशाची 60% अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून आहे। प्रत्येक शेतकरी आपल्या शेतात देशाची 60% अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून आहे। प्रत्येक शेतकरी आपल्या शेतात कबाडत कष्ट करून रक्ताचे पाणी करून शेतीची रास करत असतो। अखेर शेतकरी आपला खुला माल खुल्या बाजारात कवडी मोलदराने विकण्याचा काम करतो। या बाबतीत राज्य सरकार, केंद्र सरकार गंभीर नाही। या राज्यात आणि देशात शेतकरी देशोधडीला लागलेला आहे। शेतकरी आपल्या मालाला तिप्पट किंमत मिळावी म्हणून वेळोवेळी तरसत असतो। शेतकऱ्याच्या कुटुंबामध्ये जन्म घेणे हा गुन्हा आहे का? बांधवांनो, शेतकरी जन्मतो कर्जामध्ये, वाढतो कर्जामध्ये आणि शेवटी कर्जाचा वारसा आपल्या मुलाबाळांना देऊन मरतो। आज आम्ही भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या माध्यमाने शेतकरी बांधवांना विनंती करतो की शेतकरी बांधवांना आपण कोणत्याही संकटासमोर खचून न जाता
ताट मानेल्या जिद्दीने आपण उभे राहा. आपल्यावर आबाळ कोसळले तरी त्याच्यावर पाय देऊन जगण्याची हिंमत ठेवा. आज भाजपाची सरकार या शेतकरी बांधवांना 34,000 कोटी रुपयाची कर्जमाफी जाहीर करण्यात आली होती. अवघे 12,000 कोटी रुपये खर्च करून वाटप करून या शेतकरी बांधवांना उल्लू बनवून आसमान दाखवण्याचा काम केलेलं आहे. या मोदी साहेबांनी मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशाच्या आणि देशाच्या राज्याच्या जनतेला उल्लू बनवण्याचा काम केला. येणाऱ्या काळामध्ये ही जनता यांना चारही कांदे पाठ लावल्याशिवाय आता ही सोडणार नाही. आपल्याला माहित असेल आता जे सन्माननीय कैलासवासी विलासराव देशमुख साहेबांनी या राज्यासाठी देशासाठी जनसामान्य माणसासाठी रात्रंदिवस त्यांना सवलत आणि विकासाचं काम केलेलं आहे. येणाऱ्या काळामध्ये अमित भैया देशमुख साहेब या अहमदपूर मतदारसंघाचाच नव्हे, लातूर जिल्ह्याचाच नव्हे, अख्ख्या महाराष्ट्राचा विकासाचा अनुशेष भरून करण्यासाठी आपली सर्वांची नजर आणि आशा सन्माननीय आमदार अमित भैया देशमुख साहेबांकडे आपली लागलेली आहे. त्यासाठी आपण येणाऱ्या काळात अमित भैया देशमुख साहेब या महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री विराजमान होणार आहेत. त्यासाठी आपण सर्वांनी त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे. मी जास्त काही बोलणार नाही, मी इथेच थांबतो. येणाऱ्या काळामध्ये अमित भैया देशमुख साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार आहेत. त्यासाठी मी माझे भाषण इथेच संपवितो. जय हिंद, जय महाराष्ट्र.